नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर जगताप आणि आपण पाहत आहात ग्लोबल मराठी न्यूज चॅनल। आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या, त्याच्या राबणाऱ्या हातांच्या आणि त्याच्या भविष्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरणार आहे। 6 मार्च 2026 हा दिवस राज्याच्या इतिहासातील सोन्याच्या अक्षराने लिहिला जाईल असं सरकार सांगत होतं। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केलं तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येते। ऐका पुढे, अजून संपला नाही अरे, अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल। शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत। पण खरोखरच की काय हा दिवस शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळणारा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल। अर्थमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली। नाव खूप मोठं, सन्माननीय, पण या नावाआड दडले काय? 2 लाखांची कर्जमाफी आणि 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान ऐकायला खूप छान वाटतं ना, पण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याच कर्जमाफीच्या मुळाशी जाऊन आपण माहिती घेणार आहोत। हे सरकार नेमके शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे की त्याच्या पाठीत खंजीर खुपसतंय, याचाच आज आपण फैसला करणार आहोत। आज आपण फक्त आकड्यांची फेकाफेक करणार नाही, आपण बोलणार आहोत त्या अटींबद्दल ज्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यासाठीच बनवले आहेत। आपण बोलणार आहोत चंद्रशेखर बावनकुळेंच्या त्या विधानाबद्दल ज्याने गाडी आणि बंगल्यांचा निकष लावून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे। आपण बोलणार आहोत किसान सभा आणि इतर शेतकरी संघटनांनी जो संताप व्यक्त केला आहे त्याबद्दल। आणि सर्वात महत्वाचं, हे सरकार जे आहे ते वारंवार पलटिका मारत आहे। त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणांचं मास्टर प्लॅन नेमका काय आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचा 7/12 कोरा होणार की 7/12च धोक्यात येणार हे आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। चला थेट मुद्द्यावरच येऊ। काय आहे ही नवी योजना? सरकार म्हणतंय 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं पीक कर्ज थकीत आहे त्याचं 2 लाखांपर्यंत कर्ज माफ। इथंच पहिला मोठा झोल आहे। 30 सप्टेंबर 2025 ही तारीख का निवडली? शेतकरी मित्रांनो, विचार करा, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये रब्बी हंगामासाठी बँका नवीन कर्ज वाटप करत असतात। अनेक शेतकरी जुनं कर्ज भरून नवीन घेण्याच्या तयारीत असतात। सरकारने अशी तारीख निवडली की ज्यामुळे रब्बी हंगामात संकटग्रस्त झालेला जो शेतकरी आहे तो यादीतून आपोआप बाहेर पडेल। हा आकड्यांचा खेळ नाही तर आणखी काय आहे हेच मला आता तुम्ही सांगा। थकीत कर्जाची व्याख्या सरकार त्यांच्या सोयीनुसार नेहमीच बदलत आलेला आहे। हा पहिला मोठा आक्षेप आहे। सरकारने जाहीर करताना सरसकट शब्द वापरला नाही, हे लक्षात ठेवा। पात्र हा शब्द वापरलाय आणि या पात्र शब्दाच्या आड नेमकं काय दडले ते आपण आता हळूहळू उघडणार आहोत। दुसरी मोठी घोषणा, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन। हे ऐकून असं वाटतं की सरकार प्रामाणिक शेतकऱ्यांचं कौतुक करत आहे, पण वस्तुस्थिती काय आहे? मागील कर्जमाफीच्या वेळीही अशीच घोषणा झाली होती
आजही लाखो शेतकरी त्या 50,000च्या प्रतिशत बँकांचे अजूनही उंबरटे झिजवत आहेत. त्यांची यादी अजूनही पूर्ण झालेली नाही आणि तुम्ही नवीन घोषणा करताय. हे काय चालवलंय सरकारने नेमकं? ज्या शेतकऱ्याने अतिवृष्टी दुष्काळ सहन करूनही स्वतःचं पोट मारून बँकेचा हप्ता भरला, त्याला तुम्ही फक्त 50,000 देऊन फक्त बोळवण करताय का? आणि ज्यांचं लाखो रुपये कर्ज थकीत आहे त्याला 2 लाख रुपये हे प्रोत्साहन आहे की प्रामाणिक शेतकऱ्याची नुसती चालवलेली थट्टा आहे? हेच आता मला तुम्ही सांगा. या धोरणामुळे भविष्यात कोणीही शेतकरी कर्ज नियमित भरणार नाही ही भीती आता आपल्यालाच वाटायला लागली. आता येऊया सर्वात वादग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळणाऱ्या मुद्द्याकडे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीच्या निकषांबाबत बोलताना एक अत्यंत बेजबाबदार विधान केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, ज्यांचे मोठे बंगले आहेत, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. शेतकरी राब राब मेहनत करतो, व्याजावर व्याज, सरळ व्याज 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 भरू भरू त्या ठिकाणी तो कधीच त्या ठिकाणी कर्ज भरू शकत नाही. तो गरीब माणूस रोज खस्ता खालतोय, तो शेतकरी रोज मरतोय, त्याला आत्महत्येचा विचार करतोय. पण आमच्या सरकारने विचार केलाय गरीब शेतकऱ्याला आत्महत्या करू द्यायची नाही. आमच्या शेतकऱ्याची, मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे. गरीब शेतकऱ्याची, मध्यमवर्गीय शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. माफी करणार आहोत पण गाडी, घोडा, बंगला, मर्सडीज, कार त्यांची नाही करणार आहे. फार्म हाऊस बांधलं शेतामध्ये, त्यांची झाली पाहिजे का कर्जमाफी? हा, बावनकुळे साहेब, तुम्हाला शेतकरी म्हणजे कोण वाटतो? फाटक्यात तुटक्यात कपड्यातला आत्महत्या करण्याच्या उंबरड्यावरती उभा असलेला माणूसच फक्त तुम्हाला शेतकरी वाटतो का? जर एखाद्या शेतकऱ्याने 40 वर्ष रात्रंदिवस स्वतःच्या कष्टातून रक्ताचं पाणी करून एक चांगलं घर बांधलं तर त्याचा गुन्हा काय? जर त्याला शेतमाल बाजारात नेणे आणण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या आपत्कालीन गरजांसाठी एक चांगली जुनी 4 चाकी गाडी घेतली असेल तर तो सधन कसा काय झाला? ट्रॅक्टर वगळलाय म्हणता, हे ठीक आहे, पण अनेकदा शेतकरी माल वाहतुकीसाठी पिकअप गाड्या वापरतात. तुम्ही त्यांना याच व्याख्येच्या कक्षेमध्ये अडकवणार का? याच निकषात अडकवणार आहात का? बावनकुळे साहेब, निकष लावायचे असतील ना तर तुमचे आणि तुमच्या आमदारांचे लावा. तुमच्याकडे किती गाड्या आहेत, तुमचे बंगले किती मोठे आहेत, तुमचा पगार, पेन्शन, भत्ते हे तुम्हाला सर्व मिळतं, पण तरीही तुम्हाला टोल माफी हवीच असते ना. शेतकऱ्याने मात्र त्याच्या कष्टातून पैशातून घेतलेल्या घरामुळे कर्जमाफी गमवायची का? ही कोणती न्यायव्यवस्था आहे? हे विधान दाखवतं की सरकारची मानसिकता नेमकी काय आहे. सरकारला नेहमी शेतकऱ्याला कायम दरिद्री आणि भिकारी याच अवस्थेत बघायचं आहे. शेतकऱ्याने प्रगती केली तर त्याने चांगलं घर बांधलं तर त्याला मदतीची गरज नाही हा तुमचा समज हा अत्यंत चुकीचा आणि शेतकरी विरोधी आहे. तुम्ही शेतकऱ्यांमध्ये श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी अशी दरी निर्माण करत आहात आणि त्यांची एकजूट ही तोडण्याचा प्रयत्न करत आहात. सरकारच्या या अटी शर्तीवर शेतकरी संघटनांनी कडाडून टीका केली आहे. किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी थेट विचारलंय की ही कर्जमाफी आहे की फक्त शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज यामध्ये माफ केलं जाणार आहे. किसान सभेच्या वतीनं या घोषणेचं आम्ही स्वागत करतो. कर्जमाफीची घोषणा होत असताना मात्र पुन्हा समिती स्थापन करून त्या समितीच्या ज्या अटी शर्ती लादल्या जातील त्याचा आधार या कर्जमाफीसाठी घेतला जाईल असे संकेत सुद्धा पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे असं विधान करून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्याशिवाय 2 लाखाच्या वरचं कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये धरलं जाणार नाही. शिवाय अतिवृष्टीने बाधित असलेले जे शेतकरी आहेत त्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे. त्यामुळे एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत
त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा. त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांचं केवळ 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांची बोलवणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. त्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा, अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी आम्ही किसान सभेच्या वतीनं करतो आहोत. शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी ही आहे की सरसकट सातबारा कोरा करा. सरसकट म्हणजे काय, तर त्यामध्ये गाडी, बंगला, उत्पन्न, नोकरी या कोणत्याही अटी यामध्ये नको. ज्याच्या सातबाऱ्यावरती पीक कर्ज आहे त्याचं कर्ज माफ हे झालंच पाहिजे. कारण संकट हे नैसर्गिक असते, ते शेतकऱ्यांचं घर बघून येत नाही. अतिवृष्टी झाली तर ती 4 चाकी असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात होते आणि नसणाऱ्याच्या शेतातही होते. मग मदतीसाठी हे भेदभावाचे निकष का? शेतकरी संघटनांचा आरोप असाही आहे की या अटी लावून सरकारला 60 ते 70% शेतकरी या कर्जमाफीच्या कक्षेतून बाहेर काढायचे आहेत. दुसरी महत्वाची मागणी ही आहे की कट ऑफ डेट 30 जून 2026 पर्यंत वाढवा. सप्टेंबर 2025 पर्यंतची अट लावून तुम्ही मागील हंगामातील संकटात सापडलेल्या ज्या शेतकरी आहेत त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. शिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची ही व्यथा या संघटनांनी मांडलेली आहे. बँकेचं कर्ज वेळेवर भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून ज्यादा व्याजदराने पैसे घेतले आहेत. बँकेच्या रेकॉर्डवरती तर ते नियमित आहेत, पण प्रत्यक्षात ते सावकारी पाशात अडकले आहेत. त्यांना फक्त 50,000 देऊन तुम्ही काय त्यांची बोलवण करणार आहात का? आणि तुमचं काय साध्य का, त्यांचं काय साध्य होणार आहे त्यातून? त्यांनाही पूर्णपणे कर्जमाफीची गरज आहे आणि सरकारला हे सर्व माहीत आहे. ग्राउंड रियालिटीची त्यांना कल्पना आहे, तरी पण त्याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आता विचार करूया, ही कर्जमाफी नक्की कधी मिळणार? सरकारने घोषणा केली 6 मार्चला, पण साधारणपणे जूनच्या अखेरपर्यंत कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी ही सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका तगादा लावणार नाही. बावनकुळे साहेब म्हणतायत की 6 मार्चला झालेलं नाही, पण त्यांनी सांगितलंय की आता या गोष्टीला थोडा वेळ जास्त लागू शकतो. कारण आता बँकांकडून जो डेटा गोळा केला जाईल त्याची छाननी होईल, याद्या तयार होतील. ही सर्व प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे आणि वेळ खाऊ आहे. शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या. निवडणुका जवळ आल्या की अशा ह्या घोषणा होतच असतात. अंमलबजावणीची प्रक्रिया इतकी हळू ठेवली जाते मुद्दामून की जेणेकरून निवडणुका संपेपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडणार नाही याची पूर्णपणे तजवीज केली जाते. राहिला 2019च्या कर्जमाफीचा अनुभव हा आपण याआधी सुद्धा बघितला आहे. अनेक महिने शेतकरी जे होते त्यांचं नाव स्वतः त्या याद्यांमध्ये शोधत बसले होते, तरी पण त्यांना कर्जमाफी काहींना मिळालीच नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे की यावेळी सरकारने आणखी एक नवीन तंत्रज्ञान आणलंय, ज्याला आपण काय म्हणतो की ॲग्रीस्टॅक आणि फार्मर आयडी. सरकार म्हणतंय की यामुळे पारदर्शकता येईल, बोगस लाभार्थ्यांची नावं ही कमी होतील. हे ऐकायला तांत्रिकदृष्ट्या खूप बरोबर वाटतं, पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा आणखी एक अडथळा आहे. आधीच आधार लिंकिंग KYCच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आता फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना CSC सेंटरवरती उंबरे झेजवावे लागतात आणि ज्या शेतकऱ्याला मोबाईल नीट वापरता देखील येत नाही त्याला या डिजिटल सिस्टीम मध्ये अडकवून सरकार काय सिद्ध करतंय याचाच आतापर्यंत अंदाज लागत नाही. आता फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना CSC सेंटरचे उंबरे झिजवावे लागत आहेत. ज्या शेतकऱ्याला मोबाईल नीट वापरता देखील येत नाही त्याला डिजिटल सिस्टीम मध्ये अडकवून सरकार काय सिद्ध करतंय? आमचा आरोप आहे की ॲग्रीस्टॅकचा वापर मदत करण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांना फिल्टर करून अपात्र करण्यासाठीच केला जाणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांचं जीवन सोपं करण्यासाठीच झाला पाहिजे, ते अधिक कठीण करण्यासाठी अजिबात झाला नाही पाहिजे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, सरकार अटी आणि शर्तीमध्ये वारंवार का बदल करत आहे? कधी म्हणतात सरसकट, तर नंतर JR निघतो तेव्हा अटी. याचं सरळ उत्तर हे आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती. अनेक अर्थतज्ञ तर म्हणत आहेत की हा अर्थसंकल्प म्हणजे कर्ज काढून फटाके वाजवणार आहे. राज्यावर लाखो कोटींचं कर्ज आहे, सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यांना माहिती आहे की जर खऱ्या अर्थाने सरसकट कर्जमाफी दिली तर त्यासाठी 30 ते 40 हजार कोटी रुपये द्यावे लागतील, जे सरकारकडे सध्या तरी नाहीत.
त्यामुळे घोषणा मोठी करायची आणि नंतर अशा जाचकाठी लावायच्या की ज्यामुळे लाभार्थ्यांची संख्या काही हजारांवरतीच येईल. हे सरकार पूर्णपणे दिवाळखोर झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नावाने राजकीय स्वार्थ साधत आहे. हे सर्व बघितल्यावर हे सरकार शेतकरी विरोधी धोरण कसं राबवतंय याचा एक पॅटर्नच लक्षात आपल्याला येतो. कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी असंच यातून लक्षात येतं. मूळ प्रश्न सोडवण्याऐवजी उदाहरणार्थ की हमी भावाचा प्रश्न आहे, हमखास पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, फक्त कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना तात्पुरतं शांत करायचं आणि गप्प करायचं एवढंच या सरकारचं धोरण दिसतंय. त्यातमध्ये हे अटींचा गुंता पण फार मोठा वाढवून ठेवत आहेत. घोषणा केल्यावर अशी अटी लावायच्या की सामान्य शेतकरी गोंधळून जाईल आणि मदतीपासून वंचित राहिला जाईल. त्याचबरोबर ती सरकार काय करते की बाजारपेठांवरती पण नियंत्रण आणते. जेव्हा शेतकऱ्याचा माल बाजारात येतो तेव्हा आयात निर्यात धोरण बदलून उदाहरणार्थ कांदा निर्यात बंदी करायची, त्याचबरोबर ती सोयाबीनचे आयात करायची, भाव पाडायचे, एका हाताने 2 लाखांची कर्जमाफी द्यायची आणि दुसऱ्या हाताने भाव पाडून शेतकऱ्यांचे 5 लाख रुपये लुटायचे. हा या सरकारचा मास्टर प्लॅन आहे. हे सरकार शेतकऱ्याला आत्मनिर्भर नाही तर कायमस्वरूपी मदतीच्या आणि लाचारीच्या अवस्थेत ठेवू इच्छितं, जेणेकरून ते त्यांच्या वोट बँकेचा कायम हिस्सा बनून राहतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीच्या घोषणेची सत्यता पूर्णपणे परखडली. यातून निष्कर्ष काय निघतो? ही कर्जमाफी नाही तर एक पॉलिटिकल स्टंट आहे. अटी शर्तींचा गुंता, बावनकुळेंची शेतकरी विरोधी मानसिकता, किसान सभेचा संताप आणि अंमलबजावणीतील दिरंगाई हे सर्व एकच गोष्ट सांगत आहे की सरकारला मदत करायची तर अजिबातच नाही, त्यांची मानसिकताच दिसत नाही. फक्त तुमची मतं हवेत. ज्या शेतकऱ्याच्या घामावरती देशाचं पोट भरतं त्यालाच आज स्वतःच्या हक्कासाठी भिकाऱ्यासारख्या अटींच्या रांगेत उभं राहावं लागतंय. हीच मोठी आता या घडीची शोकांतिका आहे. आता तुमची बारी आहे. तुम्हाला काय वाटतं? ही कर्जमाफी खरोखरच शेतकऱ्यांचा उद्धार करेल की ही एक फसवणूक आहे? तुमच्या भागात परिस्थिती नेमकी काय आहे? तुम्हाला या अटी मंजूर आहेत का? कमेंट्समध्ये नक्की या गोष्टींबद्दल माहिती सांगा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते या घोषणेमागील खरं राजकारण समजू शकतील. जागृत राहा, संघटित राहा आणि आपल्या हक्कांसाठी नेहमी लढत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.